देखील पुन्हा एकदा त्याच जोशाने टीमला घेऊन आलाय, दमदार खेळ केलाय. आता सेकंड राऊंड हा महत्वाचा टप्पा आहे मोरिया 11 माळेवाडीसाठी आणि सावळेसाठी. दुसरा बॉल इथून मात्र जोरदार अपील आणि विकेट. तेजस लेकूरवालेला शून्यावरती डगआउटचा रस्ता दाखवला अमर धुळेने. फलंदाज आउट. चर्चा झाली अशी जगभर, सामने भरवलेत मैदानावर, चर्चा झाली. थँक्यू डीजे अरुणजी विर्ले साहेब आपण स्टेजवरती या. 2 बॉल आणि 1 विकेट. या मॅचच्या पहिल्या इनिंग नंतर आपण लकी ड्रॉ काढणार आहोत. विजेत्या प्रेक्षकाला एक आकर्षक कूलर यानंतर मिळेल. 25 मिनिटात बरोबर ज्यांनी आज लकी ड्रॉ मध्ये चिठ्ठी टाकलेली आहे त्या सगळ्यांना आकर्षक कूलर मिळेल. सुशील कालेकर आणि आदिनाथ कालेकर या कट्टर क्रिकेट प्रेमींचं देखील आगमन झालं. सुशीलजी कालेकर विनंती करतो, सुशीलदा आपण मंचावर या. आदिनाथ कालेकर यांनाही विनंती करा, आज त्यांचा वाढदिवस आहे. आदिनाथ कालेकर यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच ऑन. आतमध्ये चेंडू टप्पा पडल्यानंतर विकेट किपर थोडासा टर्न मिळवतो अमर धुळे. राजेश माळीला बघावं लागेल. 4 ओव्हर आहेत, किमान 4 ओव्हरमध्ये 35 ते 40 या धावसंख्येपर्यंत टार्गेट इथून सेट करावं लागेल मोरिया 11 माळेवाडी. खरं तर जेव्हा भरपूर चांगला चेंडू होता पण टप्पा पडल्यानंतर भरपूर हाईट होती, त्या कारणास्तव पंचांनी 1 फॉर द ओव्हर आणि व्हाईट बॉल देखील दिलाय. स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे. सुशील कालेकर यांचं आगमन होत आहे, कट्टर क्रिकेट प्रेमी आणि त्याचबरोबर विष्णू कालेकर साहेबांचे ते सुपुत्र आहेत आणि त्याचबरोबर आदिनाथ कालेकर या दोघांना विनंती करतो आपण मंचावरती या. 3 बॉल 1 रन 1 विकेट. जोरदार अपील आणि फलंदाज इथून बाद. आणखीन एक झटका. यश लेकूरवाले आता नवीन बॅट्समन. थांबून खेळावं लागेल एकाला तरी. 4 ओव्हरची मॅच आहे. इतका लवकर संयम ढळू देता कामा नये अशी बॅटिंग करावी लागेल. क्रिकेटमध्ये तुम्हाला एखादा बॉलर तरी तुमच्या खात्यामध्ये नक्की येईल, त्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागतील आणि चांगला वेल सध्या सोमजा 11 सावळेकडे. कारण अमर धुले गेल्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीज याही वर्षी मैदानाच्या आतमध्ये आपला गोलंदाजीची छाप सोडतोय पॉवर प्लेच्या वर. 4 बॉल 1. 5वा बॉल आल्या यशचा फटका. डाऊन दी बॉल. स्वतः विकेट किपर सागर होते. आणखीन एक झटका. पहिल्या 5 बॉल मध्ये गडी पास झाले 3. 5 बॉल 3. डीजे मास्टर करण वेर आर यू. 5 बॉल 3 धावा, 3 विकेट आहेत आणि 1 धाव आहे. खरं तर आमचे लाईव्ह प्रेक्षक जे बघताना थोडं कन्फ्युज असतील, धावा 3 आहेत की विकेट 1 आहे, पण 1 धाव आणि 3 विकेट आहेत. धावा फलकावरती 5 चेंडू संपलेत. आता नवीन बॅट्समन चाललाय तो करण. मोरिया 11 मालेवाडीसाठी करण मैदानाच्या आतमध्ये चालला आणि हाच करण या मॅचला थोडा टर्न देऊ शकतो. कित्येक असे खेळाडू आहेत जे नव्याने जेव्हा पदार्पण करतात ना तेव्हा आपल्या संघासाठी तारणार ठरतात. आता महेंद्र लेकूरवालेच्या साथीला करण लेकूरवालेला हा डाव सावरावा लागेल, कारण एखादी मॅच अशी असते जिथे जर तुम्ही चांगले खेळलात तर तुमचं नाव होतं आणि ते नाव तुम्हाला कमवायचं आहे. तर आपल्या संघासाठी आता करण लेकूरवालेला दावा करावा लागतील. 5 बॉल 1 रन. शेवटचा बॉल अमर धुळे टू करण लेकूरवाले. लास्ट बॉल फटका फसलाय आणि कॅच ऑफ. जीवनदान. मिडल ऑर्डर बॅटर करणला इथून जीवनदान. 1 धावेने ओव्हर समाप्त.
चलो अंपायर खरं तर आपण थोड्या काळासाठी लाईट ऑफ करतोय. 1च मिनिटात लगेच लाईट ऑन ऑफ होईल. चला 1च मिनिट आपण लाईट ऑफ केलेली आहे. थोडासा लाईट इश्यू आहे, त्या कारणास्तव आपण 2 टॉवर ऑफ केलेत. त्यामुळे पहिल्या ओव्हरचा खेळ इथून संपलाय. धावा आहेत धाव फलकावरती फक्त 1च धाव. 1 ओव्हर 1 धाव 3 विकेट. जस्ट लाईट ऑन. झगमगाट या स्पर्धेचा. चला मॅच ऑन होईल. 1 ओव्हर 1 धाव 3 विकेट. सेकंड ओव्हर मध्ये आलाय तो मात्र गोलंदाजीसाठी ओमकार धुळे उर्फ दद्दू. पहिलाच बॉल इथून मात्र मिड ऑफला बीट करून चाललाय बॉल. स्ट्रोक आलाय महेंद्र लेकुरवालेचा. सिंगल डबलने का होईना पण स्कोर कार्डला आता आकार द्यावा लागेल. मोरिया 11 मालेवाडी, सोमजाई 11 सावळेच्या विरोधात. खरं तर लो स्कोर जरी उभारला 30 ते 35 जरी आल्या तरी फाईट करताना त्या धावा थोड्या इनफ होतील. या क्रिकेटच्या मैदानावरती बाकरीच्या बडा मैदानावरती कालच्या रात्रीमधल्या मॅचेस थोड्या अत्यंत टफ फाईट मॅचेस झाल्या. धावा कमी असला तरी फाईट देतात. करण लेकुरवालेचा स्ट्रोक आला ऑन साइडला. काऊ फेस वरून खेळाडू आला. परत एकदा सिंगल. 2 बॉल 2 सिंगल. 4 ओव्हरची मॅच आहे. अजून 16 बॉल आहेत. 3 धावा 3 विकेट आहेत. 16 चेंडू अजून बाकी आहेत. म्हणजे महेंद्र लेकुरवाले करण लेकुरवालेला मोरिया 11 मालेवाडीच्या समर्थकांना नाराज करून चालणार नाही. फार दूरवरून मोरिया 11 मालेवाडीचे समर्थक आलेले आहेत आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी. सोमजा 11 सावळेचा बॉलिंग अटॅक पॉवरफुल आहे. आधी अमर धुळे होता, त्यानंतर त्याचाच छोटा भाऊ ओमकार आहे. ओमकारचा बॉल अफ्ट्रॅकर बॅटला स्पर्श झाला. मागे एका हाताने कॅच पकडली. अप्रतिम झेल. स्पेक्टॅक्युलर कॅच. सुंदर झेल पकडला आणि फलंदाज आउट. जो आधे घंटे पहले थी अब सारी हवा तेरी निकल गई. 3 बॉल आहेत स्कोर कार्ड वरती. धावा 3 विकेट आलेले आहेत. विकेट आलेले आहेत 4. बॉलर ओमकार. आता आलेले तो हरेश माली. हरेश मालीकडे आता ती जबाबदारी आहे टीमची. हरेशचा स्ट्रोक रन घेण्यासाठी प्रयत्न केला नाही. हरेशने थांबवलं. आता जे काही करू शकतो ना मोरिया 11 मालेवाडीसाठी ते हरेश माळी करू शकतो. त्याच्याकडे ती पॉवर आहे. सोमजा 11 सावळे संघाचे पहिले 2 बॉलर आणि 2 बॉलरला थोडा सावध खेळतोय. स्कोर कार्ड वरती धावा अवघ्या 3 आहेत. 4 बॉल संपलेत ओमकारचे. 5वा बॉल हरेशच्या बॅट मधून ऑन साइडला आडव्या बॅटने टोकलाय. पहिला आसमानी टोला. पहिला हरेश मालीचा सिक्सर.
कर्जत तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले प्रेक्षक सगळे आमचे खेळाडू चर्चा करतायत की काय जबरदस्त नियोजन आहे या क्रीडा स्पर्धेचं. फार मोठं योगदान या क्रीडा स्पर्धेला सामाजिक कार्यकर्ते संजयजी कराळे आणि सामाजिक कार्यकर्ते श्री सूरज गोडविंदे यांच्या वतीने. धावसंख्या ऑनबोर्ड येते 9. हरेश माळी शेवटचा बॉल खेळेल ओमकारचा. शरीराला लागलाय अपील तर जोरदार आहे पण पहिलं षटक एका धावेचं आलं. दुसरी ओव्हर पूर्ण झाली. 8 धावा दिल्या ओमकारने 2 ओव्हर मध्ये. मोरिया 11 मालेवाडीचा स्कोर आहे ऑनबोर्ड. 4 विकेट आउट झाल्यात. धावा आहेत 9. खरं तर या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण ही इनिंग संपली की प्रेक्षकांसाठी तो लकी ड्रॉ आपण करणार आहोत. एक आकर्षक कूलर आहे. ज्याने ज्याने चिठ्ठी टाकली असेल त्याचं नशीब, ज्याचं नशीब भारी असेल तो कूलर जिंकेल. माझी चिठ्ठी त्यात नाहीये, कालही नव्हती आजही नाही. सगळ्या प्रेक्षकांसाठी आम्ही खरं तर या क्रीडा स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला 5 रात्रीमध्ये 5 कूलर दिलेत त्यांचे आम्ही आभार मानू. गणेश चहाड यांच्या वतीने आम्हाला एक कूलर देण्यात आलाय. अनिल शेठ काळन दोस्ती डाबा पिंपलोलीचे ओनर त्यांच्याकडून एक कूलर. नंदू शेठ मस्कर कोलारेचे त्यांच्याकडून देखील एक कूलर. त्याचबरोबर विठ्ठलजी गवळी साहेब यांच्या वतीने देखील एक कूलर आणि गुरुनाथ शेठ गोमारे कोल्हारेचे यांच्या वतीने देखील एक कूलर. असे 5 कूलर 5 रात्रीमध्ये आमच्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांचे. काल भाकरीचा पाडाचा एक छोटा प्रेक्षक होता कर्तव्य क्षीरसागर, त्याला तो कूलर मिळाला. आज परत एकदा त्याने चिठ्ठी टाकली असेल. आणि समोर बघा आमचे छोटे किती आहे, जवळपास 15 ते 20 जण आहेत. त्यांनी पण चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत. त्यांनाही अपेक्षा की कदाचित यांच्यापैकीच एकाला कूलर लागेल. खरं नाही आमचं डीजे वाल्याची चिठ्ठी आहे. पहिला बॉल बैठक शॉट चाललाय बाउंड्री पार. करण लेकरवाले हा नवा सितारा आहे मोरिया 11 मालेवाडीचा, ज्याची कॅच ड्रॉप केली होती. आणि आता थांबल्यानंतर 2 ओव्हर नंतर जसा चेंडू आता जुना झालाय तसा मात्र आता हल्ला बोल करत करण लेकरवाले. काय शॉट आहे, ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकाल. बैठक शॉट, घुटना टेक, तमाशा देख. आता न तमा न भीती, बिंदास्त म्हणा बॅटिंग करण लेकरवालेची इथून चालू आहे. 13 धावा. दुसरा बॉल परत एकदा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. ऑन साइडला बॉल चालला शॉर्ट मिड विकेट मधून. एकच धाव. हरेश माली तोही सिक्सर मारतोय, त्यालाही चान्स घ्यायची आहे. आणि कैलास धुळेच्या विरोधात आता 2 बॉल मध्ये 5 आल्यात. एकही बॉल डॉट खेळायचा नाही, प्रत्येक बॉलवर सिंगल तर घ्यायचीच. म्हणजे जसे आमचे इंटरनेट पुरवणारे उमेश विर्ले जसे बॅटिंग करायचे नाही काल होता, त्यांनी कधी संघाला सावरला असेल. सध्या या स्पर्धेमध्ये इंटरनेट पुरवून ही स्पर्धा सावरण्याचं काम ते करतायत. 2 बॉल 14 धावा आहेत ऑन बोर्ड. शॉट भारी हेलिकॉप्टर स्टाईलने लॉंग ऑफला पार केलाय. इथून चौकार आलाय. हरेश माली संघासाठी एक विध्वंसक इनिंग साकारतोय. कैलास जुल्यावरती आक्रमण चढवलंय आणि आक्रमणाचा परतावा कैलास जुले आता कसा करेल हा चौकार तुम्ही बघू शकाल. लॉंग ऑफ मध्ये अगदी किंचित फरकाने आज सिक्सर हुकलाय, पण इथून हरेश माली चुकलेला नाहीये. आल्या आल्या त्याने षटकार मारला, चौकार मारला. आता मोरिया 11 मालेवाडीचा स्कोर आहे 18. अजून 9 बॉल आहेत. 9 बॉलवरती जर का हरेश बरडला तर 50 धावाही होतील. हरेशच्या बॅटला लागला विकेट किपर कडे. एका टप्प्याने बॉल, रन नाहीये. 18 धावा, 4 बॉल संपलेत कैलास धुळेचे. षटक क्रमांक 3. आता इंटरनॅशनल मध्ये ज्या बॅट बनवल्या जातात ना, ती झाडं कुठं उगवत असतील तर फक्त इंग्लंड मध्ये आणि भारतातल्या जम्मू काश्मीर मध्ये. त्याचा आपण चर्चा करू ओव्हर संपली की. इथून चांगला बॉल आहे कैलास धुळेचा. बॅक टू बॅक डॉट बॉल. 18 धावा, विकेट 4, डॉट बॉल आलेले आहेत. कंट्रोल मध्ये आणले हरेश मालीला. एक बॉल आता कैलास धुळेला चांगला टाकायचा. 18 धावा. आमचे लाडके प्रेक्षक बघा, आकर्षक कूलर कोणाला मिळेल याची चर्चा आता होईल. हेलिकॉप्टर स्टाईलने कव्हर मधून खेळाडू देखील बॅकअप साठी आलाय. एक सिंगल. 3 ओव्हर स्पेल इथून कंप्लीट केला. 19 धावा आहे 4 गड्याच्या मोबदल्यात. मोरिया 11 मालेवाडी टीम. तीन ओव्हर मध्ये स्कोर कार्ड वरती धावा आहेत 19. चला यानंतर होणारी मॅच असेल
खरं तर आपण पाहिलं कार्तिक 11 बिरदोले हा संघ विजयी झाला आणि त्यांच्या विरोधात धामोते हा संघ यानंतर खेळणार आहे. चला धामोते टीमचे कॅप्टन आणि कार्तिक 11 बिरदोलेचे कॅप्टन दोघांनीही टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. 3 ओव्हर मध्ये 19 धावा. लास्ट ओव्हरचा स्पेल इथून बाकी आहे. फिट अँड फाईट असे बॅटिंग हरेश मालीला तर करायचे. 6च्या 6 बॉल त्याला फेस करावं लागते कारण संघासाठी एक बॅट्समन आपल्या इम्पॅक्टफुल बॅटिंगने बराच काही घडवू शकतो आणि ती घडवण्याची क्षमता आहे हरेश माळीमध्ये. आणि त्याच्या विरोधात जितेंद्र, नवीन बॉलर जितेंद्र आलेले आहे. हरेश माळी अनुभव भरपूर आहे. मॅचला सुरुवात. पहिला बॉल बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता. हरेशने देखील चेंडूवरती झडप घेऊन पहिली सिंगल तर कंप्लीट केले. स्ट्राईक राखायची आहे स्वतःला आणि इथून करण लेकरवालेची विकेट सॅक्रिफाईस. फलंदाज आउट. कारण आमच्या प्रेक्षकांना ते सुमधुर संगीत ऐकायचं, पण कारण असं आहे ना की त्याने एकदा का नजर फिरवली ना तर लगेच त्याचं बटन ऑफ होतं. 3 ओव्हर 2 बॉल धावा 20, 6 विकेट. मोरिया 11 मालेवाडी एक तरी फलंदाज या स्कोरला 35 प्लस घेऊन जाईल का? जाणं गरजेचं आहे कारण शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. 20 धावा आहेत. जितेंद्र बॉलिंग करत जोर लावत होते फलंदाज आल्या आल्या रोहन आहे. 3 बॉल समाप्त झाले. 20 धावा ऑन बोर्ड आहे. 6 विकेट. अमर धुळेने जी सुरुवात केली ना त्या सुरुवातीला कंटिन्यू केलं ओमकार धुळेने. त्यानंतर तिसऱ्या ओव्हर मध्ये कैलास आला आणि आता येतो जितेंद्र. रोहन शेवटचे 3 बॉल बाहेर टाकलाय बॉल. पंचांनी इथून व्हाईट बॉल ची उद्घोषणा केलेली आहे. 1 रन ऍड होईल. 21 धावा. पहिल्या दोन्ही मॅचेस या दोन संघांनी लो स्कोर खेळल्या होत्या. पहिल्या मॅच मध्ये 31चं टार्गेट मालेवाडीसाठी होतं. दुसऱ्या मॅच मध्ये 27चं टार्गेट सावळे टीम साठी होतं. आता परत एकदा त्या दोन टीम एकमेकांच्या विरोधात आल्यानंतर स्कोर थोडासा मी म्हणेल की थोडा ऍव्हरेज आहे. अजूनही 3 बॉल आहेत. जर का 2 सिक्सर आले ना तर चांगली टोटल होईल 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. परत एकदा वाईट टाकलाय. वन्स अगेन बॅक टू बॅक वाईट. 2 धावा. या धावा खरं तर जेव्हा मॅच फसते ना एका दुसऱ्या धाव्याने त्यावेळी या धावांची आठवण येते. काल अंजब संघाला आठवत असेल की ज्यावेळी 2 बॉल 2 धावांची मॅच आली होती वंजारपाडा बी प्लसच्या विरोधात. पहाटे 3 वाजता खरं तर तो सामना होता. काय घडेल माहिती नाही पण मजा आली होती त्या मॅच मध्ये. पण नंतर अंजब संघ जिंकला. बॉलर्स कडे 3 स्टंप समोर आहे. डायरेक्ट हिट. स्टंप वाकवलाय आणि इथून मात्र फलंदाज आउट. 22 वरती 7वी विकेट. आणि यानंतरची मॅच होणार आहे कार्तिक 11 बिरदोले आणि विपक्ष फाईट करेल धामोते. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. सुशील कालेकर आणि आदिनाथ शेठ कालेकर खास करून बिरदोले टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले. आज खास करून त्यांनी सुट्टी घेतली होती कारण संघाची मॅच तयारी केली. त्यानंतर टीमला घेऊन आले. इथपर्यंत टीमने मॅच जिंकली आणि आता देखील टीमच्या पाठीशी
ते मात्र उभे आहेत. असे कट्टर क्रिकेट प्रेमी पाहिजेत, म्हणजे संघालाही खेळताना आपल्या मागे कोणीतरी उभा आहे. स्ट्रोक इथून मारलाय बघायचं आता एक्झॅक्ट इथून सर्कल बाउंड्री वरती दुसऱ्या रन साठी निघालेत. काय वेगवान रनिंग होती, काय वेगवान रनिंग होती. 2 धावा इथून आल्या, 24 धावा, 7 विकेट, 1 बॉलचा खेळ बाकी आहे. चला कॅप्टन दामोतेचे आलेले आहेत, बिरदोलेचे आलेले आहेत. यानंतर आपण टॉस करणार आहोत. सुभाषजी विरळे साहेबांच्या वतीने ठाणे जिल्हा वॉटर सप्लायर इन्चार्ज सुभाषजी विरळे यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस होईल. तत्पूर्वी 1 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. हरेश्वरजी विरळे देखील मंचावरती आहेत. सुनीलजी गोडविंदे साहेबांचा वाढदिवस. मला प्रतीक्षा की 4 मे हा दिवस कधी येतोय, गोडविंदे साहेबांचा वाढदिवस कधी येतोय, कारण आदरणीय सुधाकर भाऊ घारे आणि नितीनदादा सावंत आणि असंख्य कार्यकर्त्यांची गर्दी या ठिकाणी होईल. गोट्याबाई देखील या स्पर्धेमध्ये येणार आहेत. शेवटचा बॉल, 4 ओव्हरमध्ये धावा उभारल्यात. मोरिया 11 मालेवाडीने 24-25 धावांचा टार्गेट सेट झाला. आणि मी विनंती करेल सुभाष विरले साहेबांना की आपण बिरदोले विपक्ष धामोते जयवंत जयवंत आपल्या टीमचा कॅप्टन पाठवा. टॉस आपण इथून करणार आहोत. सुभाषजी विरले साहेबांच्या शुभ हस्ते तुषार आपल्या टीमचा कॅप्टन पाठवा. टॉस आधी आपण करून घेऊ, त्यानंतर बाकीच्या चर्चा आपण सूरज गोडविंदे यांच्यासोबत करा. चला कॅमेरामॅन टर्न युअर कॅमेरा. एक टॉस आपण करतोय. करण गाणं सेट करा आपण. चला टीम धामोतेचे कॅप्टन या, त्यांच्या विरोधात कार्तिक 11 बिरदोले, संतोष राऊत यांनी पुरस्कृत केलेला आज संघ सेकंड राऊंड मध्ये मॅच खेळणार आहे. भरपूर अपेक्षा आहेत आयोजकांना की आपण ऑन टाइम टॉस साठी याल. समीर या आपण. सुभाषजी विरले साहेब ज्यांना स्क्रीनवरती आपण पाहतात ठाणे जिल्हा वॉटर सप्लायर इन्चार्ज म्हणून साहेब काम पाहतात. आणि आज आवर्जून CSK मुंबईची मॅच बाजूला ठेवून सुभाषजी विरले साहेब आवर्जून या स्पर्धेच्या ठिकाणी आलेले आहेत. दोन्ही कॅप्टन आहेत. 4 ओव्हर मॅच आहे. कोण कॉल करेल एकदा इन्फॉर्म करा. चला समीर कॉल करेल. हेड इज द कॉल. टेल. टॉस जिंकलाय बिरदोले टीमने. तुषार डिसिजन काय असेल? बॅटिंग. तुषार काय सांगाल? आज बऱ्याच दिवसांनी बिरदोले टीमने 2-3 टुर्नामेंट नंतर करता खूप भारी खेळ केला. काय सांगशील आजच्या परफॉर्मन्स बद्दल? 2-3 मॅच आम्ही असं खराब खेळ केलो, पण आता चांगला खेळायचा खेळ. तर अपकमिंग मॅच आपण बॅटिंग करणार आहात. यस, शुभेच्छा असतील तुम्हाला. आणि त्यांना फिल्डिंग करणार आहे तो मात्र दामोदर संघ. समीर काय सांगशील? आज बरेचसे प्लेयर आहेत, काय अपेक्षा टीम कडून आज? काय नाही, टीम क्वालिफाय कशी होईल याच्या मागे मी असेल. 4 षटकांमध्ये तब्बल 40च्या थांबवण्याचा प्रयत्न करेल. दामोदरच्या समीरने सांगितलेलं म्हणजे एक शाब्दिक खुलं चॅलेंज आहे की मी 40च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करेल. समीर, या आयोजनाबद्दल काय सांगाल? इतकं दिमागदार नियोजन आहे, नियोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूपच सुंदर आहे. मागच्या वर्षी देखील खेळलो होतो, त्यापेक्षाही आणखी सुंदर आहे. आणि आम्हाला खेळायला संधी दिली त्याबद्दल मी सूरज दादाला धन्यवाद देईल. अशीच आम्हाला संधी देत दे. आम्ही चांगला खेळ करत राहू. पुढील स्पर्धा देखील यापेक्षा अजून सुंदर होतील. आणि अपेक्षा एकच आहे का बाईकचे लॉस वाढवा, तुम्ही बाईक ठेवा जेवढं होतील. जर ज्या मयूर पिसेकरच्या ग्राउंडवर जसा होता प्रत्येक पोलमध्ये जो संघ क्वालिफाय होईल प्रत्येक टीमला बाईक, जो बेस्ट प्लेअर केला प्रयत्न करा तुम्ही. आम्ही नक्की स्पर्धेमध्ये भाग घेऊ. धन्यवाद. समीर, खरं तर तुमची डिमांड आम्ही स्वीकारली. पुढच्या वर्षी बाईकचा मी नंबर नाही सांगणार किती बाईक आहेत, पण पुढच्या वर्षी किमान 100% बाईक असणार म्हणजे असणार. समीर, आपण पहिल्यांदा फिल्डिंग करणार आहात, टीमला रेडी करा. खरं तर अजूनही आमची मॅन ऑफ द सिरीज गुलदस्त्यात आहे. त्यामुळे जर का आम्ही ठरवलं, सूरज गोडविंदे आणि संजयजी कराले यांनी ठरवलं, तर 4 तारखेला ते सरप्राईज जे गिफ्ट आहे मॅन ऑफ द सिरीजचं, कदाचित बाईकही असू शकते. त्याचे अनाउन्समेंट ते स्वतः 4 मेला करतील, गोडविंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी. आणि सतीश धामोतेचं सतीश दादा यांचा सन्मान आम्ही करतोय. चला कॅमेरामॅन एकदा कॅमेरा टर्न करा. आज ज्यांच्या नावाने संघ आहे सतीश दादा.
बघा या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर साठी आकर्षक सायकल आहे. मॅन ऑफ द सिरीज अजून गुलदस्त्यात आहे. काही पारितोषिक असू शकतं. ऑप्शन भरपूर आहेत. LED टीव्ही आहे, रेफ्रिजरेटर आहे किंवा कदाचित आकर्षक बाईकही असेल. चला मॅच इथून सुरू करा लवकरात लवकर. चला सूरज आपण लकी ड्रॉ काढायचा का? सगळे प्रेक्षक आमचे थांबलेत. अंपायर थोडं 1 मिनिट थांबाल का? आपण लकी ड्रॉ काढू. SDK सर थांबा. लकी ड्रॉ आम्ही प्रेक्षकांसाठी ओपन करतोय. दुसरी रात्र लकी प्रेक्षक आमचा कोण असेल? चला आपण सूरज चिठ्ठी एक पडली बघा ती उचला. चला कॅमेरामॅन टर्न करा. लकी ड्रॉ आम्ही ओपन करतोय प्रेक्षकांसाठी. ओवी घोडविंदे हिच्या शुभ हस्ते. आणि कोण असेल तो लकी प्रेक्षक? एक चिठ्ठी आम्ही काढत आहोत. कूलर कोणाच्या नावावरती जाईल? वेदांत घोडविंदे. वेदांत घोडविंदे 2 मिनिटात आला तरच कूलर आहे तुम्हाला, नाहीतर आम्ही दुसरी चिठ्ठी काढू. चला आता मॅच ऑन करा. वेदांत घोडविंदे 2-3 चेंडू पडल्यानंतर आपण आला नाही ना तर मग दुसरी चिठ्ठी निघेल. जिंकण्यासाठीच धावतोय. 1 बॉल मध्ये 1. खरं तर आमचे उमेश विर्ले यांचे आभार की 2 दिवसामध्ये इंटरनेट सेवा त्यांनी चांगली पुरवली. म्हणजे आपण लोखंडवाला पाहिलाय, बाटलीवाला पाहिलाय, पण आमचा इंटरनेटवाला तुम्ही पाहिलाय उमेश विर्ले. थँक्यू सो मच उमेश. 1 बॉल 1. चला आता 2 बॉल झाले की आपण दुसरी चिठ्ठी काढणार आहोत. 1 बॉल 1 सिंगल आलेले. 25चं टार्गेट आहे. बॉलर तेजस लेकरूवाले. दमखम दाखवावं लागेल. स्ट्रोक आलाय रोहिदास झुलेच्या बॅटमधून. मिड ऑफला बीट करत इथून मात्र क्षेत्ररक्षक पोहोचलाय. 2 बॉल 2 सिंगल. वेदांत घोडविंदे आता धावतच आलेलं आहे. कदाचित ते जेवण अर्धवटच राहिलं असेल. वेदांत या आपण आकर्षक कूलर सूरज वेदांतला देऊ. 2 बॉल 2 सिंगल आलेले आहेत. तिसरा बॉल इथून मात्र मागे टाकण्याचा प्रयत्न होता. DK कडव सरांचा इशारा आला. इट्स वाईट बॉल. 2 बॉल 3. आकर्षक कूलर आहे. सूरज घोडविंदे यांच्या शुभ हस्ते वेदांत घोडविंदेला लकी प्रेक्षक आमचा लाईव्ह स्क्रीनवरती. कॅमेरामॅन जरा आपण या प्रेक्षकाला झूम करा. वेदांत थोडासा दमला आय थिंक. कूलरही त्याला उचलून घेऊन जायचं आहे. वेदांत टेम्पो वगैरे लागेल का तुला? वा आनंद आहे. कूलर जिंकल्याचा. चांगला टप्पा तेजस लेकरूवाले. सोमजा 11 सावलेला या मैदानावरती जर का थांबवायचंय तर अशीच गोलंदाजी पाहिजे. 3 बॉल 3 सिंगल आहेत. जसा वेदांत आला तसा कूलर घेऊन थेट आता घरी जाईल. 3 बॉल 3. लढाई चालू आहे 25 धावांसाठी. तेजसचा बॉल शरीरावरती मागे स्कूप करण्याचा प्रयत्न होता अमरचा. शरीराला लागून देखील लेग बायची धाव. 4 बॉल बॅटच्या सायन आय थिंक कडा आहे बॅटची. 4 बॉल आणि 4. बॉल आणि 4 धावा आहेत. अजूनही 25 म्हणजे 21 अजूनही दूर आहेत. तेजस लेकरवाले मोरिया 11 मालेवाडी. आम्ही कसं लढू शकतो, आम्ही कसं खेळू शकतो हा परफॉर्मन्स त्यांना दाखवायचा. फुल टॉस टाकलाय. नो बॉल दिलाय पंचांनी. चेंडू हातातून कदाचित निसटला असावा. 5 धावा. फ्री हिट बॉल आहे आता फलंदाज रोहिदास धुळेसाठी. सोमजा 11 सावळे जेव्हा या मैदानावरती आला तेव्हा त्या संघाने बराचदा म्हणजे मोस्ट ऑफ टाइम त्यांनी मात्र ट्रॉफी जिंकलेले आहेत. गोलंदाज तेजस लेकरूवाले. फ्री हिटचा बॉल इथून टाकला जाईल. समोर येतो रोहिदास धुळे. इट्स अ बिग चान्स फॉर रोहिदास. टप्पा पडलाय. फ्री हिटचा बॉल आहे. अप्पर कट मारलाय. थर्ड मॅन कडे बॉल चालला. फ्री हिटच्या बॉलवरती चौकार. कलात्मकता इथून दाखवली रोहिदास धुळेने. खेचलाय चौकार.
स्कोर कार्ड वरती या चौकाराने धावा 9. टॅप केला इथून समोर. बॉलर्सच्या हातामध्ये वन हँडेड कलेक्शन. पहिल्या ओव्हर मध्ये रन्स आलेले आहेत 9. लोकांना माहित नसेल, माझे डायरेक्ट त्या शोधातच असतात की एक्झॅक्ट कोणतं झाड आहे की ज्याच्यामध्ये इंटरनॅशनलची बॅट. कारण मला असं वाटतं कदाचित तो व्यवसाय करावा. आपल्याकडे ती जमीन पोषक नाहीये. नाहीतर मी जी बॅट इंग्लंडमध्ये ती झाडं बहुतांश असं आणि भारतामध्ये जम्मू काश्मीरमध्ये सॅलिक्स अल्बा व्हेर केरुला या झाडापासून त्या बॅट बनवल्या जातात. भरपूर इतिहास आहे झाडाचा, आपण नक्की सांगू. पण हा पुल शॉट मिड विकेटला अमर धुले, कॅप्टन अमर धुलेचा हा सिक्सर. दहा धावांची गरज आहे. 10 धावांची गरज आहे. अमर धुळे सिक्सर त्याने मारलाय. यशचा बॉल समोर होता. अमरला यावेळेस ती संधी नव्हती, अवे फ्रॉम द बॅट होता. अजूनही संघर्ष करावाच लागणार आहे. 16 बॉल आहेत, 10 धावा वाचवता येतील का? जर का प्रवीण पथारने काल जसे 11 बॉल डॉट टाकले तसे जर मालेवाडीच्या बॉलरने जर 11 बॉल डॉट टाकले तर सामना कदाचित फिरू शकेल. संभाव्यता आहे. प्रोबॅबिलिटी 10वी मध्ये अभ्यास होता, आता फक्त माइंड मध्ये त्या संभाव्यता राहिल्यात. चांगला बॉल टाकलाय. आणखीन एक डॉट बॉल आलाय, कदाचित सामना फिरण्याची चिन्ह निर्माण करतोय गोलंदाज यश लेकुरवाले. जर यश हवंय तर मालेवाडीच्या यशला चालावं लागेल. अजूनही 10 धावांची गरज आहे. ही मॅच थोडी रफटफ होईल का? इथूनही जर का विकेट कमावली तर मात्र सामना फिरण्याचे चान्सेस आणखी वाढतील. मोरिया 11 मालेवाडी दमदार खेळ अजूनही करायचा बाकी आहे. अमरच्या बॅटला लागलाय 30 सर्कलच्या आतमध्ये. खेळाडू भरपूर दूर होते, त्याचा फायदा इथून घेतला जाईल. दुसऱ्या रनचा वेगवान कॉल आणि पॉपिंग क्रीजला पार केले अमर धुळ्याने. धावा मिळती 2. अजूनही जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 8 धावा बाकी आहेत. 4 बॉल संपलेत यशचे. अजूनही 14 बॉल 8 धावांची गरज आहे. मॅच मध्ये स्कोर थोडा कमी झाला, बरं का आणखी धावा असत्या तर अजूनही ताकदवान फाईट देता आली असती, पण हरकत नाहीये. या धावा देखील आम्ही वाचवू शकतो, सेव्ह करू शकतो. यासाठी यशला बॉलिंग करायचे. स्कूप मारण्याचा प्रयत्न यावेळेस सक्सेसफुल ठरलाय. अमर धुले खेळाडू पाठलाग करतोय. बॉल चाललाय लॉंग लेग, बाउंड्री पार, चौका. चार धावांची गरज आहे. अमर धुलेची बॅटिंग विजयाच्या समीप आहे. सोमजा 11 सावळे टप्पा पडलाय समोर, मात्र पॉइंटचा खेळाडू चेंडूचा पाठलाग करतो. सिंगल कंप्लीट केलेली आहे आणि जिंकण्यासाठी आपण बघू शकाल अजूनही 12 बॉल बाकी आहेत. 3 धावांची गरज आहे. चला, उद्याच्या रात्रीमध्ये कोणत्या मॅचेस असणार? आमच्या प्रेक्षकांचे बरेचसे फोन कॉल झालेत. अजय सरांचा फोन फ्लाईट मोड वरती होता, पण उद्याचे लॉट्स आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. उद्या तिसरी रात्र 3 मे पहिला सामना असेल वाकस 11 वर्सेस शिवसाई शेलू कुमार पाटील. दुसरा सामना असेल स्वर्गीय अजय पुंडली. बघा, अजूनही हार मानायला तयार नाहीयेत मोरिया 11 मालेवाडी. त्यांना माहिती आहे की आता बॉल जास्त आहेत, 3 करायचे, तरी देखील आम्ही या फलंदाजांना नाकी 9 आणू शकतो का, यासाठी त्यांचे एफर्ट्स आहेत. 3 धावांची गरज आहे. राजेश माळीचा हा चेंडू विकेट किपरच्या हातात आहे आणि यस, फलंदाज आउट. विकेट गोज डाऊन. चालणार नाही. 2 धावांची गरज. 3 बॉल बाकी आहेत यावरचे. 24 झाल्यात, माफी असावी. 1 धाव्याची गरज आणि इथून विजयाचा चौकार. जिंकलाय सोमजाई 11 सावळे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. स्टार्ट टू एंड बॅटिंग करून ज्याने चौकाराने मॅच फिनिश केली
तो अमर धुले ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि अमरला आपण इन्व्हाइट करूया. मॅच बॉल घ्या. अमर धुळे ठरला या विजयाचा हिरो. गेल्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीज कॅप्टन अमर धुलेला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी इथून दिली जाईल. मी सुभाषजी विर्ले यांना विनंती करेल की आपण अमर धुळे